नमस्कार. चॅप्टर 4 फायनान्शियल प्लॅनिंग यातलं सेक्शन सेकंडचा आपण विचार करतो आहे. याच्यामध्ये आपल्याला जो सेकंड पॉईंट जो दिलेला आहे तो GST इन ट्रेडिंग चेन. ॲक्च्युली GST कशा पद्धतीने चार्ज केलं तर त्याची जी चेन जी आहे ती चेन या ठिकाणी दिलेली आहे. सुरुवातीचा आपण विचार केला तर एका जो ॲटम प्रॉडक्ट जे तयार केलेला असणार आहे तो मॅन्युफॅक्चरर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. मॅन्युफॅक्चरकडनं तो होलसेलरकडे किंवा डिस्ट्रीब्युटरकडे जाणार आहे. त्यानंतर डिस्ट्रीब्युटर किंवा होलसेलरकडनं रिटेलरकडे जाणार आहे आणि रिटेलरकडनं नंतरनं कंझ्युमरकडे जाणार आहे. या पद्धतीने जनरली आपण विचार केला तर एखादा प्रॉडक्ट जो तयार होतो तो प्रॉडक्ट हे अशाच चेनमधनं हा पास होत असेल म्हणतो आहे. आणि जेव्हा अशा चेनमधनं तो पास होत असेल प्रत्येक चेनमध्ये त्याच्यावर काहीतरी GST चार्ज केलेला असतो आणि त्याच्यानंतर परचेस टाईमचे चार्ज आणि त्याच्यानंतर पेड केलेलं त्यावेळेचं सेलच्या टाईमचं चार्ज असं दोन्हीचा विचार करून आपण त्या ठिकाणी ॲक्च्युली GST किती चार्ज केलेला आहे तो आपल्याला विचारत घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यातला एक जो आपल्याला एक जो पार्ट दिलेला तो म्हणजे B2B इट मीन्स बिझनेस टू बिझनेस या पद्धतीनं. म्हणजे जनरली जर विचार केला तर ट्रेडिंग बिटवीन GST इन होल्डर इज नोन ॲज अ बिझनेस टू बिझनेस. म्हणजे ॲक्च्युली विचार केला तर जर समजा मॅन्युफॅक्चरर आणि होलसेलर याच्यात जर समजा या पद्धतीने डील झालेलं असेल तर त्याला B2B असं म्हणणार आहे. आता त्याच्याऐवजी दुसरी गोष्ट आपण विचार केला तर ते डिस्ट्रीब्युटर आणि रिटेलमध्ये झालं असेल तर हे सुद्धा B2B होतं आहे. मात्र रिटेलर आणि कस्टमरसाठी झालेलं असेल तर हे B2 आणि C झालेलं आपल्याला म्हणतो आहे. B2C इट मीन्स ट्रेडिंग बिटवीन GST इन होल्डर अँड कंझ्युमर इज नोन ॲज अ बिझनेस टू कंझ्युमर या पद्धतीनं. या ठिकाणी B2C हे आपल्याला पाहिजे आणि इथे B2B या पद्धतीने. म्हणजे जर समजा दोघंही या ठिकाणी आपण विचार जर केला तर मॅन्युफॅक्चरर आणि होलसेलरचे किंवा डिस्ट्रीब्युटरमध्ये रिलेशन झालेलं असेल किंवा त्या पद्धतीनं जर समजा त्या प्रॉडक्टची देवाणघेवाण झालेली असेल परचेस केलेलं असेल आणि याला परचेस केलेलं असेल तर साहजिकच त्या ठिकाणी आपल्याला B2B हे रिलेशन पाहायला मिळते. आणि जर डायरेक्ट आपल्याला रिटेलर कंझ्युमरशी रिलेटेड आलेलं असेल तर त्या ठिकाणी B2C या पद्धतीने हे ट्रेडिंग झालेलं पाहायला मिळते. आता या याच्यामध्ये काय येते की त्यातलाच एक पार्ट आपण पाहणार आहे ITC इट मीन्स इनपुट टॅक्स क्रेडिट आपण त्याला म्हणतो. आता याचा अर्थ काय की जर आपण विचार केला तर इनपुट टॅक्स क्रेडिटचा आपण विचार करत असताना GST ॲट द टाईम ऑफ परचेस बाय द ट्रेडर. GST जे आहे ते GST आपण कधी बरं तर परचेसच्या वेळेला जे GST चार्ज केलेला असणार आहे तो इट मीन्स तुमचा इनपुट टॅक्स असणार आहे. त्याला आपण ITC असं उल्लेख करणार आहे. त्याचबरोबर आउटपुट टॅक्स इट मीन्स काय कलेक्ट ऑफ GST ॲट द टाईम ऑफ सेल बाय द ट्रेडर. म्हणजे जर आपण समजा त्या ठिकाणी आपण सेल केलेला आहे आणि सेल केल्यानंतर जो GST आपण त्या ठिकाणी कलेक्ट केलेला असणार आहे त्या कलेक्शनलाच आपण त्या ठिकाणी उल्लेख करणार आहे आउटपुट टॅक्स. आणि ॲक्च्युली GST आपण पेएबल जर काढायचं असेल तर आउटपुटनं आपण इनपुट हे मायनस करणार आहे. इट मीन्स GST पेएबल जर काढायचं असेल तर आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आता याच्यावर आधारित आपल्याला एक्झाम्पलचा विचार कसं प्रॅक्टिस सेट 4.2चा आपण विचार करूया. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल ते दिलेलं आहे. चेतना स्टोर पेड total GST of rupees 1,05,500 at the time of purchase and collect the GST rupees 1,22,500 at the time of sale during 1st of July 2017 to 31st of July 2017. फाइंड द GST पेएबल बाय द चेतना स्टोर्स. आता याच्यामध्ये विचार केला तर परचेस करत असताना या पद्धतीनं हा GST पेड केलेला आहे आणि कलेक्ट करत असताना या पद्धतीनं अमाऊंट आहे ती. मग या दोन्हीतला डिफरन्स आपण काढला की इट मीन्स GST आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी GST पेड ॲट द टाईम ऑफ परचेस इट मीन्स त्याला आपण इनपुट आहे असं म्हणतोय. इनपुट याचा अर्थ इनपुट टॅक्स डिवाइड याचा अर्थ ITC म्हणतो आहे. ती अमाऊंट किती आहे की 1,05,500 दिलेली आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी GST कलेक्ट आपण कलेक्ट केलेला आहे किती सेल करत असताना त्या ठिकाणी कलेक्ट केलेला जो आहे तो GST कलेक्टेड ॲट द टाईम ऑफ सेल इट मीन्स त्याला आपण आउटपुट टॅक्स असं म्हणतो आहे. ती जी अमाऊंट आहे ती 1,22,500 आहे ती इथे घेतलं. आता आपल्याला GST पेएबल GST करायचं तर आउटपुटमधनं इनपुट हे मायनस करून घ्यायचं. त्यावर GST इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC इट मीन्स इनपुट टॅक्स. ही अमाऊंट आहे 1,22,500 मायनस ही अमाऊंट जी आहे ती 1,05,000 आहे. त्यातनं हे मायनस केलं तर रुपीज आपल्याला टॅक्सेबल पेएबल GST आपण जर काढला तर ते रुपीज आपल्याला 22,000 मिळेल. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल जे आपल्याला दिलेलं आहे. नजमा इज अ प्रोप्रायटर of a firm registered under GST. She has paid GST of rupees 12,500 on purchase and collected rupees 14,750 on sale. What is
what is the amount of ITC to the claim, and सेकंड पार्ट दिलेलं आहे व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST पेएबल. आता याच्यामध्ये परचेस करताना आणि कलेक्ट केलेलं आहे, ह्या कलेक्ट सेल करताना ह्या दोन्हीचा आपण GSTचा विचार या ठिकाणी करतो. मग असे आपण जर सॉल्व केलं तशा पद्धतीनं GST पेड ॲट द टाईम ऑफ परचेस याचा जर विचार केला, इट मीन्स त्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट्स म्हणजे ITC असं म्हटलेलं आहे. आता ती अमाऊंट किती दिलेली आहे या ठिकाणी जर आपण कम्पेअर केलं तर लक्षात येईल 12,500 दिलेलं आहे ऑन परचेस म्हटल्याचं, म्हणजे लक्षात येते आपल्याला. आणि इथं कलेक्ट किती केलेलं आहे ऑन सेल म्हटलेलं आहे, म्हणजे कलेक्ट केलेला पार्ट येतो आहे. सेकंड GST कलेक्टेड ॲट द टाईम ऑफ सेल हे जर घेतलं तर आउटपुट टॅक्स जे आहे तो आपल्याला 14,750 आहे. आता याच्यात ते मायनस केलं तर तुम्हाला पेएबल GST मिळेल. त्यावर पेएबल GST इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट जो आहे तो 14,750 मायनस 12,500 आहे. याच्यातने आपण जर मायनस केलं तर ₹2,250 हे या ठिकाणी आपल्याला पेएबल GST मिळणार आहे. आता त्या ठिकाणी आपण कम्पेअर केलं तर लक्षात येतं हे जे आपलं इनपुट आहे इट मीन्स त्याला आपण ITC म्हटलेलं आहे. जे ITC जे आहे ते आपल्याला 12,500 आहे आणि पेएबल GST जो मिळालेला आहे 2,250 इतका मिळालेला आहे. नेक्स्ट जे थर्ड एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, अमीर एंटरप्राइजेस परचेस चॉकलेट सॉस बॉटल and paid GST of rupees 3,800. He sold those bottles to Abkari Brothers and collect GST rupees 4,100. Mayank Foods Corner purchased these bottles from Abkari Brothers and paid GST of rupees 4,500. Find the amount of GST payable at every stage of trading and hence find the पेएबल CGST आणि SGST. आता ॲक्च्युअली याच्यात दोन पार्ट आहेत. एक अबकारीचा आपण विचार करूया, पहिल्यांदा सुरुवातीला आपण अमीर एंटरप्राइजेसचा आपण विचार करूया, नंतर सेकंड पार्ट जो होतो अबकारी ब्रदर्सचा आपण विचार करायचा आहे. या ठिकाणी विचार केला तर सुरुवातीचं जे आहे ते या ठिकाणी पेड केलेलं जे आहे ती इतकं आहे आणि कलेक्ट केलेलं जे आहे ती इतकं आहे. त्यानंतर सेकंड पार्टमध्ये कलेक्ट केलेलं इतकं असणार, म्हणजे पेड केलेलं इतकं असणार आणि कलेक्ट केलेलं इतकं असणार आहे. मग दोन पार्टमध्ये आपण त्याचा विचार करूया. सुरुवातीला अमीर एंटरप्राइजेससाठी जर विचार केला तर GST पेड ॲट द टाईम ऑफ परचेस हे जर काढलं तर इनपुट टॅक्स इट मीन्स ITC आपण जर काढला तर ती अमाऊंट जी आहे ती 3,800 आहे. आणि GST कलेक्टेड ॲट द टाईम ऑफ सेल आणि सेल केल्यानंतर कलेक्ट केलेलं जे आहे ते 4,100 इतकं आहे. आता याच्यातही मायनस केला तर पेएबल GST मिळणार आहे. देअरफॉर पेएबल GST इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. याच्यातनी मायनस करूया, इट मीन्स 4,100 मायनस 3,800 आपण याचं सबट्रॅक्शन करून घेतलं तर हेच आपल्याला ₹300 मिळणार आहे. आता याच्यावरच आपण CGST SGST लगेच लिहायचं म्हटलं तर ते देखील लिहू शकतोय. देअरफॉर पेएबल CGST इट मीन्स याचे हाफ असणार आहे ₹150 येईल आणि पेएबल SGST जे आहे ते तेवढंच येणार आहे, इट मीन्स ₹150 मिळाला. हा पहिला पार्ट झाला. त्यानंतर अबकारी ब्रदर्ससाठी आपण जर विचार केला GST पेड ॲट द टाईम ऑफ परचेसच्या वेळेचा जर आपण विचार केला इट मीन्स इनपुट टॅक्स क्रेडिट. आता याच्यासाठी जे आउटपुट होतं ते याच्यासाठी इनपुट असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी विचार केला तर इनपुट जे आहे ते 4,100 आहे तर आउटपुट जे आहे ते 4,500 मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला अबकारी ब्रदर्ससाठी जर विचार केला तर इनपुट हे 4,100 मिळालेलं आहे. तर GST कलेक्टेड ॲट द टाईम ऑफ सेल हे जे ते आउटपुट टॅक्स जो आहे ते 4,500 मिळालं आहे. याच्यातनी मायनस केलं तर पेएबल GST मिळेल. देअरफॉर पेएबल GST इज इक्वल टू आउटपुट मायनस इनपुट आपल्याला करायचं आहे. इट मीन्स 4,500 मायनस 4,100 याचं सबट्रॅक्शन केलं तर रुपीज आपल्याला इथं 400 मिळेल. आता CGST आणि SGST फाईन काय असेल तर याचे हाफ मिळेल. देअरफॉर पेएबल CGST इज इक्वल टू याचे हाफ इट मीन्स 200. सिमिलरली तेवढंच या ठिकाणी SGST आपल्याला 200 मिळेल. नेक्स्ट जे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये मलिक गॅस एजन्सी इट मीन्स त्या ठिकाणी चंदीगड युनायटेड ट्रेजरी परचेस सम गॅस सिलेंडर्स फॉर इंडस्ट्रियल यूज ऑफ ₹24,500 अँड सोल्ड देम टू द टोटल लोकल customers of ₹26,500. Find the GST to be paid at the rate of 5% and hence CGST and UTGST means also SGST to be paid for these transactions. आता याच्यामध्ये आपण विचार केला तर तुम्हाला सुरुवातीचा विचार कसं द व्हॅल्यू ऑफ परचेस गॅस सिलेंडर
ॲक्च्युली विचार केला तर परचेस करत असताना गॅस सिलेंडरची जी अमाऊंट आहे ती 24,500 आहे आणि सेल केलेलं जे आहे ती सोल्ड अमाऊंट, द व्हॅल्यू ऑफ सोल्ड गॅस सिलेंडर रुपीज या ठिकाणी आपण पाहिलं तर 26,500 ही मिळते. आता इथं 5% आपल्याला त्या ठिकाणी जे आहे ते रेट ऑफ GST देत असताना तुम्ही 5% दिलेलं आहे. मग याच्यात नाही मायनस करूया, जी टोटल अमाऊंट आपण एक्स्ट्रा किती चार्ज केलेली ती लक्षात येईल. तर अमाऊंट ऑफ GST करायचं असेल तर 26,500मधनं 24,500 मायनस करायचं आणि त्याच्यावर 5% काढायचं आहे. त्याचं सबट्रॅक्शन केलं तर 2,000 येईल इंटू 5% काढायचे, इट मीन्स 5/100. 0 कॅन्सल करून 20 इंटू 5 केलं तर रुपीज आपल्याला 100 मिळते. आता या ठिकाणी आपल्याला हे GST आपण चार्ज केलेली अमाऊंट आहे. SGST CGST काढायचं असेल तर याचे हाफ घेऊ आपण. अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू याचे हाफ केलं तर ती 50 येणार आहे आणि अमाऊंट ऑफ UTGST इट मीन्स SGST जर काढलं तर ती तेवढीच इट मीन्स 50 येणार आहे. नेक्स्ट जे आपल्याला दिलेलं आहे 5th नंबरचं एक्झाम्पल, ब्युटी प्रोडक्ट पेड 18% GST ऑन beauty product paid 18% GST on cosmetic worth was rupees 6,000 and sold to a customer to rupees 10,000. What is the amount of CGST and SGST shown in the tax invoice ensure? आता याच्यामध्ये उल्लेख करत असताना ॲक्च्युली विचार केला तर सोल्ड प्राईज जी आहे ती प्रॉडक्टची सोल्ड प्राईज आपल्याला त्या ठिकाणी मिळते. कॉस्मेटिक प्रॉडक्टची सोल्ड प्राईज ही 10,000 मिळालेली आहे. याच्यावर डायरेक्ट आपण 18% हा चार्ज करणार आहे. द रेट ऑफ GST इक्वल टू 18% त्यांनी दिलेला आहे. आणि पेएबल GST काढायचं असेल तर 10,000 इंटू 18/100 केलं, 0 कॅन्सल करून याचं प्रॉडक्ट जर आपण केला तर रुपीज आपल्याला 1,800 मिळणार आहे. हे पेएबल CGST काढायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला याच्या हाफ मिळणार आहे. सॉरी, इथं 2 पाहिजे, इथं 2 ही जी अमाऊंट आपल्याला मिळाली आहे त्याला डिवायडेड बाय 2 करा, त्याला 2 डिवाइड केलं तर 900 येईल आणि त्याचबरोबर पेएबल SGST करायचं असेल तर तेवढंच इट मीन्स 900 येईल. म्हणजे या ठिकाणी डिवायडेड बाय 2 पाहिजे तेवढं करेक्शन करून घ्यायचं. नेक्स्ट एक्झाम्पल जे आपल्याला दिलेलं आहे, डाटा आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला इन्व्हॉइस तयार करायचा आहे. आता या ठिकाणी आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला प्रिपेअर बिझनेस टू कंझ्युमर दिलेलं आहे. त्याच्यात B2C टॅक्स इन्व्हॉइस युजिंग गिव्हन इन्फॉर्मेशन, राईट द नेम ऑफ द सप्लायर, ॲड्रेस, डेट, इन्व्हॉइस नंबर, GST एक्सेट्रा ॲज पर युअर चॉईस. सप्लायर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा उल्लेख करायचा आहे, ॲड्रेसचा उल्लेख करायचा आहे, डेट, डेट, इन्व्हॉइस नंबर, त्यानंतर GST आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर पर्टिक्युलर्स जर आपण विचार केला तर त्या ह्याच्यामध्ये रेट ऑफ मोबाईल आपल्याला त्या बघितलं तर रेट ऑफ मोबाईल बॅटरी दिलेलं आहे, त्यांनी रुपीज 200 दिलेलं आहे. त्याचा रेट दिलेलं आहे, रेट ऑफ GST 12%. त्याच्यानंतर HSN आपल्याला हा जो कोड आहे तो दिलेला आहे, तिथं 8507 दिलेलं आहे आणि ते 1 पीस आपण इथं घेतलेलं आहे. रेट ऑफ हेडफोन दिलेलं आहे, त्याचा रेट आपल्याला दिलेलं रुपीज 750 दिलेलं आहे. रेट ऑफ GST दिलेलं आहे 18% आणि त्याचा कोड दिलेला आहे आपल्याला HSN कोड जो आहे 8581 दिलेलं आहे आणि 1 पीस दिलेलं आहे. आता या ठिकाणी याचं जर समजा आपल्याला हे टोटल जर टेबल तयार असेल मीन्स इन्व्हॉइस जर तयार करायचं असेल तर सुरुवातीला आपण अशा पद्धतीनं त्याचा एक चार्ट तयार करून घ्यायचा. हे लक्षात ठेवू आपण, ह्या पद्धतीने एक चार्ट करून घ्यायचा. त्याचा अर्थ इन्व्हॉइसचे हे एक आपल्याला असं स्वरूपात एक पॅटर्न तयार झालेलं पाहायला मिळेल. त्या ह्याच्यामध्ये जे सप्लायर आहे त्याचा आपण उल्लेख करत असताना जर आपण विचार केला तरी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आपण ते संपदा मोबाईल्सचा उल्लेख केलेला आहे. इन्व्हॉइस नंबर जो आहे तो आपण GST काय असेल त्या पद्धतीने तो टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जो काय ॲड्रेस आहे तो ॲड्रेस उल्लेख करायचा, कोल्हापूर महाराष्ट्र. मोबाईल नंबर काय असेल तो त्या पद्धतीनं आपण टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मेल जे आहे त्या ह्याच्यामध्ये ईमेल असेल तर ईमेल ॲड्रेस त्या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. त्यानंतर GST नंबर जो आहे तो या पद्धतीनं आपण इन्क्लूड करायचा आहे. त्यानंतर इन्व्हॉइस डेट जी आहे ती कुठल्या तारखेला आपण काढतोय. आता समजा जर एखाद्या वेळेला आपण पेपरला जर आले असेल तर ती तारीख त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आणि ॲक्च्युली हा पॅटर्न तयार करताना कशा पद्धतीने या स्वरूपात आपण त्याचा उल्लेख करायचा आहे. सिरियल नंबर काय असेल ते HSN कोड काय असेल ते, नेम ऑफ प्रॉडक्ट घ्यायचं आहे, रेट इन रुपीजमध्ये काय असेल ते, क्वांटिटी त्याची किती आहे ते, त्याचबरोबर त्यांनी टॅक्सेबल अमाऊंट हे याचा उल्लेख करणार आहे आपण. त्याच्यानंतर CGST आपण किती चार्ज करणार, SGST किती चार्ज करणार आहे त्याचा उल्लेख आपण करणार आहे. त्याचा रेट काय असेल त्याचा उल्लेख करायचा आणि त्याची अमाऊंट किती होते ती काढायची आणि असे टोटल अमाऊंट काढायचे आहे. याच्यामध्ये विचार केला तर जे आपल्याला दिलेलं आहे
पहिलं जे आयटम आहे त्या याच्यामध्ये आपल्याला त्याचा कोड दिलेला आहे 8507 दिलेला आहे. त्याच्यानंतर प्रॉडक्ट आपल्याला दिलेलं आहे मोबाईल बॅटरी आहे, त्याचे रेट दिलेले 200 दिलेले, क्वांटिटी आपण 1 घेतलेली आहे. म्हणजे या दोन्हीचं प्रॉडक्ट केलं तर 200 येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे रेट ऑफ GST आता इथं ॲक्च्युअली विचार केला तर याच्यावर रेट जे आहे ती 6% आहे. जे टोटल याचा रेट जो आहे तो 12 आहे. मग CGSTसाठी घेतलं तर ते 6 येणार आहे. मग याच्यावर 6% काढलं तर 12 रुपीज मिळणार आहे. सिमिलर तेवढंच SGST असणार आहे. त्यामुळे 6%नुसार 12 आहे. या तिन्हीची सम येणार म्हणजे 200 + 12 + 12 या सगळ्यांची सम केली तर 224 रुपीज येणार आहे. सिमिलरली या ठिकाणी सेकंड प्रॉडक्ट जो आपला त्याचा कोड दिलेला आहे 8518 दिलेला आहे. हेडफोन आपण घेतलेला आहे, त्याचा रेट जो आहे तो 750 आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी क्वांटिटी आपण 1 घेतली, त्यामुळे या दोन्हीचा प्रॉडक्ट केलं तर 150 येणार आहे. त्याच्यानंतर पर्सेंटेज आपल्याला रेट ऑफ GST दिले 18%. इट मीन्स हे CGST 9% असणं, SGST 9%. याच्यावर 9% आपण जर काढलं तर ती अमाऊंट आपल्याला मिळते 67.50 दिली. त्या सिमिलरली तेवढीच अमाऊंट या ठिकाणी असणार. या तिन्हीची सम म्हणजे 750 ही अमाऊंट आणि ही अमाऊंट या तिन्हीची सम केली तर आपल्याला 885.00 इतकी मिळेल. त्यानंतर या दोन्हीची आपण सम केली तर टोटल आपली जी अमाऊंट असणार आहे ती इतकी असणार आहे. त्यामध्ये आपण SGST इतका पेड केलेला आहे आणि CGST इतका पेड केलेला आहे, त्याची अमाऊंट आलेली पाहायला मिळते. याचा अर्थ या पद्धतीनं हा टेबल तयार करायचा. अशाच पद्धतीनं सेकंड एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे या पद्धतीनंच त्या स्वरूपात तशाच पद्धतीने ते करून घ्यायचं. आता या ठिकाणी आपण जर विचार केला तर सप्लायरने रेसिपियंट दिलेला आहे, त्या सप्लायरचं देखील त्या ठिकाणी ॲड्रेस टाकायचं आणि रेसिपियंटचं देखील ॲड्रेस टाकायचा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला अशाच पद्धतीनं तो टेबल तयार करायचा. सेम पॅटर्न आपण ठेवायचा आहे. त्या याच्यामध्ये आपण विचार केला तर काय असेल तो कोड इथं पेन्सिल बॉक्स टोटल बॉक्स आपण घेतलेले आहे. त्याच्या रेट एका बॉक्सचा रेट आपल्याला 20 दिलेले आहे, क्वांटिटी 100 दिले आहे. या दोन्हीचं प्रॉडक्ट केलं तर 200 येणार आहे. त्याचा टोटल रेट आपल्याला 12% दिला म्हणजे CGST 6% ते काढून घेतलं तर 120 मिळेल. तेवढंच आपल्याला SGST मिळते. त्या सगळ्यांची अमाऊंट म्हणजे ही अमाऊंट आणि ही अमाऊंट यांची तिन्हींची सम केली तर 2240 रुपीज मिळाले. सिमिलरली सेकंड आपल्याला विचार केला तर त्याचा SSN कोड दिला आहे तो आपण घेतलेला आहे. जिगसॉ पझल्स आपल्याला दिलेले आहेत. एकासाठी आपल्याला रेट घेतला आहे तो 100 दिलेला आहे. असं 50 क्वांटिटीचा प्रॉडक्ट केलं तर 5000 येणार आहे. आता याच्यावर आपल्याला त्याचा रेट देखील 12% दिले. इट मीन्स GST जो आहे तो CGST 6 येणार आहे. याचा 6% काढलं तर ते आपल्याला म्हणजे ज्याचा अर्थ हा नंबर इंटू 6/100 केलं तर 300 मिळते. सिमिलरली तेवढंच या ठिकाणी CGST आणि SGST तेवढंच मिळते. या तिन्हींची आपण सम केली तर ही सम इतकी येते आणि हे टोटल या ठिकाणी मांडलेलं आहे. या दोन्हीची सम केली तर इतकं आपण SGST पेड केली, या दोन्हीची सम केली तर CGST पेड केलेली आहे आणि टोटल अमाऊंट जी आहे ती इतकी पेड केलेली आपल्याला पाहायला मिळते. या स्वरूपात आपण ही एक्झाम्पल जे आहे ही जादा एक्झाम्पल या स्वरूपात ही लक्षात ठेवायचे जेणेकरून जर समजा अशा पद्धतीने एखादी इन्व्हॉइस करायला आपल्याला विचारलं गेलं तर ते लिहिता आलं पाहिजे. थँक्यू.